Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. विदर्भात कडधान्यापासून आंबील बनवली जाते। ही आंबील सर्वत्र परिचित व्हावी या उद्देशाने त्याचा एक विक्रम जो आहे तो नागपूरमध्ये केला जातो आहे आणि नागपूरमध्ये 1000 किलो आंबील या ठिकाणी कडधान्यापासून बनविण्यात आलेली आहे। मात्र या मागचा उद्देश जर आपण बघितला तर ज्यांनी ही आंबील बनवली त्या शेफ आहेत नीता अंजनकर आणि त्यांनी कॅन्सरवर मात केलेली आहे आणि त्याचाच एक संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। मॅडम काय सांगाल, 1000 किलोची आंबील बनवली। आंबील हा विदर्भातला प्रकार आहे, काय नेमका उद्देश होता? माझा उद्देश हा आहे की जसं आता भरडधान्य इयर आपल्या मोदीजींनी हे केलेलं आहे आणि खरोखर भरडधान्य आपल्या विदर्भात जे आहे त्याचा वापर कसा केला पाहिजे आणि ते किती पौष्टिक आहे, त्याच्यातलं पौष्टिक घटक किती आहेत हे बरेच लोकांना आतापर्यंत पौष्टिकता माहिती नव्हती। पण आणि आंबील माझा पहिला हे होतं की महालक्ष्मीचा प्रसाद आहे, माझा हा पहिला उपक्रम आहे, तेव्हा मी महालक्ष्मीच्या प्रसादापासून सुरुवात केलेली आहे आणि आंबील ही पौष्टिक आहेच। ज्वारी त्याच्यामध्ये भरपूर काही पौष्टिक तत्व आपण टाकलेले आहेत। तर हा एक उपक्रम मी सुरू केलेला आहे आणि कॅन्सर पेशंटवरती त्यांना एक मोटिवेशन म्हणून मी हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि हा सगळा कार्यक्रम जो आहे तो मी कॅन्सर पेशंटसाठी डोनेट करणार आहे। आणि त्याच्यानंतर सध्या तर मी कॅन्सर वॉरियर कॅन्सर पेशंट आहे आणि मला दुसऱ्यांदा कॅन्सर झालेला आहे आणि तो मी हसत स्वीकारलेला आहे आणि हसतच सगळ्यांनी स्वीकारायचा। रोग हा रोग आहे, मग तो कुठलाही असो, तुम्हाला त्याला फेस करायचा आहे, मग तो तुम्ही हसत करा किंवा रडत करा, हे तुमच्यावरती आहे आणि तो हसतच करायला पाहिजे असं माझी सगळ्यांना मनापासून रिक्वेस्ट आहे। कारण औषधापेक्षा तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो आहे तो जास्त काम करतो आणि तुम्ही सगळ्या रोगातनं बाहेर येऊ शकता आणि नक्की याल। सगळे कॅन्सर पेशंट माझे सगळे बाहेर येतील आणि मी पण येणार आहे, मला कॉन्फिडन्स आहे। नक्कीच या ठिकाणी कॅन्सर पीडितांना अर्पण करण्यासाठी हा रेकॉर्ड या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर विदर्भातील प्रसिद्ध अशी ही आंबील जी आहे ती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। त्याचं वितरणसुद्धा या ठिकाणी सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना या ठिकाणी हे आंबील वितरित केली जात आहे। भरडधान्याला प्राधान्य देण्यात यावं, भरडधान्याचा महोत्सव मनवावा अशा प्रकारचा एक उद्देशसुद्धा या निमित्ताने पुढे ठेवण्यात आला आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।